आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय फार साधा आहे, पण त्याची शक्ती अपार आहे. हा विषय आहे नामस्मरण. नाव घ्या, फक्त नाव घ्या आणि आयुष्य कसं बदलतं ते अनुभवा. अनेक लोक विचारतात की नामस्मरण म्हणजे नेमकं काय? फक्त देवाचं नाव घेतल्याने काय फरक पडतो? यात काही शक्ती असते? पण खरं सांगायचं झालं तर नामस्मरण ही केवळ एक धार्मिक कृती नाही, ती एक जीवनशैली आहे, एक अंतर्गत प्रवास आहे, स्वतःकडे परत येण्याची प्रक्रिया आहे. आपण दिवसभर बाहेरच्या जगात इतके गुंतलेले असतो की स्वतःला विसरून जातो. चिंता, भीती, अपेक्षा, राग, मत्सर, स्पर्धा या सगळ्यात आपलं मन अडकलेलं असतं. अशा वेळी नामस्मरण हे मनाला घरी परत आणतं. जसं हरवलेलं मूल आईचं नाव घेतल्यावर शांत होतं, तसंच आपलं मन देवाच्या नावात विसावा शोधतं. नामस्मरणाचा पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे मनाची शांती. आजच्या काळात शांतता ही सर्वात दुर्मिळ गोष्ट झाली आहे. पैसा आहे, साधनं आहेत, लोक आहेत, पण मन शांत नाही. कारण मन सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात फिरत असतं. नामस्मरण तुम्हाला वर्तमानात आणतं. प्रत्येक जप, प्रत्येक उच्चार तुम्हाला आत्ता या क्षणात आणतो. आणि जिथे वर्तमान आहे तिथेच शांती आहे. हळूहळू तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टींवर तुम्ही पूर्वी लगेच चिडायचात त्यावर आता तितका राग येत नाही. ज्या परिस्थिती तुम्हाला अस्वस्थ करायच्या त्या आता सहज स्वीकारता येतात. कारण नामस्मरणामुळे आत एक स्थैर्य निर्माण होतं. बाहेर वादळ असलं तरी आत शांत तलाव तयार होतो. नामस्मरणाचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे भीती कमी होणे. आपली बहुतांश भीती ही कल्पनेतून निर्माण झालेली असते. उद्याचं काय होईल, लोक काय म्हणतील, मी अपयशी ठरलो तर काय होईल. पण जेव्हा तुम्ही नियमित नामस्मरण करता तेव्हा तुमच्या आत विश्वास निर्माण होतो. हा विश्वास शब्दात सांगता येणार नाही, पण तो अनुभूतीत येतो. असं वाटू लागतं की काहीही झालं तरी मी एकटा नाही, माझ्या पाठीशी एक शक्ती आहे. अनेक लोकांनी अनुभव सांगितले आहेत की जेव्हा ते कठीण काळातून जात होते, आजारपण, आर्थिक अडचणी, मानसिक ताण, तेव्हा फक्त नामस्मरणाने त्यांना आधार दिला. उपाय बाहेरून नाही, आतून मिळाला. कारण नामस्मरण तुम्हाला शक्ती देतं, परिस्थिती बदलण्याची नाही तर परिस्थितीला सामोरे जाण्याची. नामस्मरणाचा तिसरा मोठा फायदा म्हणजे मनाची शुद्धता. आपल्या मनात रोज किती नकारात्मक विचार येतात याची आपल्यालाच कल्पना नसते. द्वेष, राग, ईर्ष्या, अपराधभाव, न्यूनगंड हे सगळं मनात साठलेलं असतं. नामस्मरण हे जणू मनावर पडलेली धूळ साफ करतं. जसं पाण्याने कपडा स्वच्छ होतो तसंच नामाने मन स्वच्छ होतं. हळूहळू तुमचं वागणं बदलायला लागतं. बोलण्यात सौम्यता येते, लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. समोरचा चुकीचा वागला तरी लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडा अवकाश तयार होतो आणि त्या अवकाशातच अध्यात्म जन्म घेतं. नामस्मरणाचा आणखी एक खोल फायदा म्हणजे आत्मविश्वास वाढणे. अनेकांना वाटतं की आत्मविश्वास बाहेरून मिळतो, यशाने मिळतो, कौतुकाने मिळतो. पण खरं तर खरा आत्मविश्वास आतून येतो. जेव्हा तुम्ही रोज देवाचं नाव घेता तेव्हा तुम्ही स्वतःला आठवण करून देता की मी केवळ शरीर नाही, मी केवळ भूमिका नाही, मी काहीतरी अधिक आहे. ही जाणीव तुम्हाला आतून मजबूत करते. नामस्मरणामुळे झोपही सुधारते. ज्यांचं मन सतत विचारांनी भरलेलं असतं त्यांना झोप लागत नाही, पण झोपण्याआधी थोडं नामस्मरण केल्यास मन हळूहळू शांत होतं, विचारांचा वेग कमी होतो आणि झोप खोल लागते. अनेक साधक सांगतात की नाम घेत घेत झोप लागली की झोपही ध्यानासारखी होते. नामस्मरणाचा सर्वात सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे जीवनाचा अर्थ समजायला लागतो. आयुष्य म्हणजे फक्त कमावणं, टिकून राहणं, जबाबदाऱ्या पार पाडणं एवढंच नाही, हे हळूहळू उमगायला लागतं. आयुष्य म्हणजे अनुभव, शिकणं, बदलणं आणि शेवटी स्वतःला ओळखणं. नामस्मरण कोणतंही असू शकतं. राम, कृष्ण, शिव, स्वामी समर्थ, दत्त, विठ्ठल, साई, गुरुनाम किंवा फक्त ओम. नाव वेगळं असू शकतं पण भाव एकच असतो. भाव म्हणजे समर्पण. जेव्हा तुम्ही नाव प्रेमाने, श्रद्धेने, अपेक्षेविना घेता तेव्हा ते नाव मंत्र बनतं. अनेक लोक विचारतात की किती वेळ नामस्मरण करावं. खरं तर वेळेपेक्षा सातत्य महत्त्वाचं आहे. 5 मिनिटं का होईना पण रोज करा. चालताना, काम करताना, स्वयंपाक करताना मनातल्या मनात नाव चालू ठेवा. हळूहळू ते नाव तुमच्या श्वासासोबत मिसळून जाईल. एक वेळ अशी येते की तुम्ही नाव घेण्याचा प्रयत्न करत नाही, नाव आपोआप चालू राहतं. त्या अवस्थेला सहज साधना म्हणतात.
त्या अवस्थेत जीवन जड वाटत नाही, ओझं वाटत नाही. दुःख येतं, पण ते तुम्हाला मोडत नाही. नामस्मरण म्हणजे पळून जाणं नाही, जबाबदाऱ्या टाळणं नाही. उलट नामस्मरण तुम्हाला अधिक सजग, अधिक जबाबदार आणि अधिक संवेदनशील बनवतं. कारण जेव्हा मन शांत असतं तेव्हा निर्णय योग्य होतात. शेवटी एवढंच सांगायचं आहे की नामस्मरण हे कोणालाही कधीही कुठेही करता येणारं साधन आहे. त्यासाठी पैसा लागत नाही, विशेष शिक्षण लागत नाही, वयाची अट नाही. फक्त एक गोष्ट लागते, ती म्हणजे प्रामाणिकपणा. आजपासूनच एक छोटा संकल्प करा. रोज थोडा वेळ स्वतःसाठी, स्वतःच्या मनासाठी आणि त्या परमशक्तीसाठी ठेवा. नाव घ्या शांतपणे, प्रेमाने. बदल लगेच दिसणार नाहीत, पण एक दिवस मागे वळून पाहिलं तर जाणवेल की आत काहीतरी खोल बदल घडून गेलेला आहे. नामात शक्ती आहे, नामात शांती आहे आणि नामातच मुक्तीचा मार्ग आहे.